नमस्कार. मार्क डग्लस यांचं ट्रेडिंग इन द झोन हे एक खूप प्रसिद्ध पुस्तक आहे आणि आज आपण याच पुस्तकातल्या काही महत्त्वाच्या गोष्टींवर बोलणार आहोत. व्यावसायिक ट्रेडर्सच्या यशामागे नक्की कोणतं मानसशास्त्र काम करतं हे आपण आज समजून घेणार आहोत. चला तर मग थेट मुद्द्यालाच हात घालूया. सुरुवातच करूया एका थेट आणि खूप महत्त्वाच्या प्रश्नानं. जरा विचार करा, बाजारात उतरलेल्या एखाद्या ट्रेडरला सगळ्यात जास्त भीती नक्की कशाची वाटत असेल? याचं उत्तर कदाचित अनेकांना आश्चर्यकारक वाटेल. ही भीती पैसे गमावण्याची नसते, अजिबात नाही, तर ती असते अनिश्चिततेची. म्हणजे पुढे काय होणार हे माहीत नसण्याची. आणि खरं सांगायचं तर याच एका मुद्द्याभोवती हे संपूर्ण पुस्तक फिरतं की आपण त्या अज्ञात, त्या अनिश्चिततेला आतून कसं सामोरं जातो, आपली प्रतिक्रिया काय असते, हेच सगळं ठरवतं. तर आता आपण आपल्या पहिल्या भागाकडे वळूया. इथे आपण हे ओळखणार आहोत की आपला खरा शत्रू कोण आहे. तो बाजार नाही, तर त्या बाजारातल्या अनिश्चिततेबद्दलची आपली स्वतःचीच प्रतिक्रिया आहे. इथे एक गोष्ट अगदी मनावर बिंबवणं गरजेचं आहे. बाजारात प्रत्येक क्षणाला काहीही होऊ शकतं. कोणताही एक ट्रेड हमखास यशस्वी होईलच याची खात्री अगदी कोणीच देऊ शकत नाही. आणि ही अनिश्चितता स्वीकारणं हीच यशस्वी ट्रेडर बनण्याची पहिली आणि सगळ्यात मोठी पायरी आहे. आणि म्हणूनच आपल्याला आपल्या विचार करण्याच्या पद्धतीत एक खूप मोठा बदल घडून आणावा लागतो. आपल्याला प्रत्येक ट्रेडचा अचूक अंदाज लावण्याचा मोह टाळायचा आहे आणि संभाव्यता म्हणजेच प्रोबॅबिलिटीजच्या भाषेत विचार करायला शिकायचं आहे. यशस्वी ट्रेडिंगचा खरा पाया हाच आहे. बरं, आता इकडे बघा. नवशिख्या आणि प्रोफेशनल यांच्या विचारसरणीत जमीन आसमानाचा फरक असतो. नवशिख्या ट्रेडरला काय हवं असतं? प्रत्येक ट्रेडमध्ये मी बरोबर ठरलो पाहिजे, त्याचा इगोमध्ये येतो. पण एक प्रोफेशनल ट्रेडर, तो याच्या अगदी उलट विचार करतो. तो शक्यतांवर खेळतो, प्रोबॅबिलिटीवर. तो एका ट्रेडचा विचारच करत नाही, तर तो पुढच्या 20, 30, 50 ट्रेड्सच्या एका मालिकेचा विचार करतो. त्याला माहिती आहे की खेळ लांबचा आहे. तोटा किंवा लॉसकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन बदलणं खूप खूप गरजेचं आहे. तोट्याला आपलं वैयक्तिक अपयश मानू नका. जसं की एखादं दुकान चालवताना भाडं द्यावं लागतं, तो काही तोटा नसतो, तो व्यवसायाचा खर्च असतो. अगदी तसंच ट्रेडिंगमधला लॉस हा एक सामान्य बिझनेस एक्सपेन्स आहे, म्हणजे व्यावसायिक खर्च. चला, आता फक्त विचारांबद्दल बोलणं पुरे झालं. व्यावसायिक ट्रेडर्स नक्की कोणती ठोस नियमावली वापरतात यावर बोलूया. हे असे नियम आहेत ज्यांचं ते अगदी काटेकोरपणे पालन करतात. तर हे प्रोफेशनल लोक नक्की करतात तरी काय? त्यांची एक सरळ सोपी 4 स्टेप्सची प्रोसेस असते. स्टेप 1, तुमची एज काय आहे, म्हणजे तुमची स्ट्रॅटेजी काय हे आधी कागदावर लिहून काढा. यात मला वाटतं असं काही नसतं, सगळं क्लिअर. स्टेप 2, ट्रेडमध्ये उडी मारण्याआधीच त्यात किती नुकसान होऊ शकतं हे जाणून घ्या आणि ते मनापासून स्वीकारा. स्टेप 3, एकदा प्लॅन ठरला की झालं, फक्त अंमलबजावणी करायची. भावना, अहंकार सगळं बाजूला ठेवून. आणि शेवटची स्टेप 4, ट्रेड संपल्यावर नफा झाला की तोटा हे बघायचंच नाही. फक्त एकच तपासायचं, मी माझ्या नियमांचं पालन केलं का, बस. हा एक खूप महत्त्वाचा मुद्दा आहे. यशस्वी ट्रेडिंगसाठी बाजारापेक्षा जास्त हुशार असण्याची गरज नाहीये, अजिबात नाही. गरज आहे ती फक्त आपल्या नियमांचं सातत्याने पालन करण्याची. शिस्त हीच खरी ताकद आहे. आणि आता आपण त्या खास मानसिक स्थितीबद्दल बोलूया, जे या संपूर्ण मानसिक प्रशिक्षणाचं अंतिम ध्येय आहे. लेखक याच स्थितीला द झोन असं म्हणतात. मग हे झोन म्हणजे नेमकं काय आहे? ही एक अशी मानसिक अवस्था आहे जिथे निर्णय खूप शांतपणे आणि अगदी आपोआप घेतले जातात. तिथे भीती नसते, लोभ नसतो, काहीच नाही. तुम्ही फक्त आणि फक्त तुमच्या प्रणालीनुसार काम करत असता. झोनमध्ये असण्याची ही काही प्रमुख वैशिष्ट्ये आहेत. एकदम शांत लक्ष, चुकीचं ठरण्याची भीती पूर्णपणे नाहीशी होणं, सहजपणे अंमलबजावणी करणं आणि निकालांपासून भावनिकदृष्ट्या पूर्णपणे अलिप्त राहणं. आपल्याला हेच साध्य करायचं आहे. चला, आता आपण शेवटच्या टप्प्याकडे आलो आहोत. इथे आपण काही ठोस कृतींबद्दल बोलणार आहोत, ज्या आपल्याला ही सगळी तत्त्व लगेच अंमलात आणायला मदत करतील. तर इथे एक सोपं आव्हान आहे, फक्त 3 पायऱ्यांचं, जेणेकरून सुरुवात करायला एकदम सोपं जाईल. हे आव्हान खूप साधं आहे. पहिलं, आपली एक ट्रेडिंगची पद्धत कागदावर अगदी स्पष्टपणे लिहा. दुसरं, प्रत्येक ट्रेडमध्ये किती जोखीम घेणार हे आधीच निश्चित करा. आणि तिसरं, आणि हे सगळ्यात महत्त्वाचं आहे, पुढचे 20 ट्रेड्स फक्त आणि फक्त आपण नियमांचं पालन केलं की नाही यावरच तपासा. पैशांकडे लक्ष द्यायचं नाही. या संपूर्ण विश्लेषणातून 3 गोष्टी कायम लक्षात ठेवण्यासारख्या आहेत. एक म्हणजे आपण बाजाराला नाही, तर फक्त आणि फक्त आपल्या कृतींना नियंत्रित करू शकतो. दुसरं,
संभाव्यतेच्या भाषेत विचार करा. आणि तिसरं, शिस्त. शिस्तच आपल्याला झोनपर्यंत पोहोचू शकते. आणि शेवटी जाता जाता हा एक विचार करायला लावणारा प्रश्न. पुढच्या वेळी ट्रेड घेताना स्वतःला विचारा, आपण बाजाराचा अंदाज लावण्याचा प्रयत्न करत आहोत की आपल्या शिस्तीची परीक्षा देत आहोत? याचं उत्तरच आपल्या ट्रेडिंगचं भविष्य ठरवेल.